नमस्कार मंडळी, चला तर कवळ्या दुधापासून बनवल्या जाणारी खरवस वडी आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि आणखीन एक, तुम्हाला जर माझे व्हिडिओ खरंच आवडत असतील तर सबस्क्राईब नक्कीच करा. तर पहा, आपण इथे खरवस वड्या पाडून घेतल्या. आता ह्या पाडून काय घेतल्या लगेच घेऊ शकत नाही, याची पूर्ण रेसिपी मी तुम्हाला इथे डिटेलिंगसह सांगितलेली आहे आणि खूप सोप्या पद्धतीने सांगितलेली आहे. आणि ही वडी किती पौष्टिक असते हे बऱ्याच जणांना माहीत आहे. तुम्हाला माहीत नसलं तर पनीरपेक्षा सुद्धा पौष्टिक असते. मग तुम्ही पाहू शकता किती पौष्टिक आहे. त्यामुळे ही वडी वर्षातून एकदा तरी कच्च्या दुधाची वडी खाल्लीच पाहिजे. तर आता ह्यासाठी आपण इथे 1 वाटी कवळं दूध घेतलेलं आहे, कच्चं दूध. त्याचबरोबर 1.5 वाटी आपण त्याच वाटीने साधं दूध घेतलं. पाऊण वाटी इतकी साखर घेतली. आता साखरेचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता. इथे आपल्याला एक डब्बा लागणार आहे. आता तुम्हाला हे बाकीचं साहित्य मी नंतर सांगणार आहे मिक्स करताना. तर चला, आपल्याला आता इथे एक पातेलं लागणार आहे. या पातेल्यामध्ये सर्वात पहिले हे 1.5 वाटी आपण जे दूध घेतलेलं आहे साधं, ते घालून घ्यायचं. त्या 1.5 वाटीसाठी इथे 1 वाटी आपण हे खरवजाचं कच्चं दूध घेतलेलं आहे. हे कच्चं दूध आपल्याला एक म्हणजे दिवसाचं आहे. जर दुसऱ्या दिवशीचं असेल तर तुम्हाला आणखीन अर्धी वाटी लागणार आहे. यामध्ये खोबरं घालायचं, किसलेलंच घालायचं आहे. कारण त्या किसलेलं खोबरं जेव्हा दाताखाली येतं तेव्हा त्याची जबरदस्त टेस्ट लागते. इथे आपण वेलची पूड घेतली होती, ती सुद्धा टाकून घेतली. आता यामध्ये ही साखरसुद्धा आपण घालून घेणार आहोत. तुम्ही पाहू शकता. तुम्हाला जर साखरेचा अंदाज आला नाही तर तुम्ही थोडीशी साखर टाकून दूध चाखून पाहू शकता आणि नंतर तुम्ही लागेल अशी साखरसुद्धा यूज करू शकता, जर तुम्हाला साखरेचा अंदाज आला नाही. कारण कोणाला गोड आवडतं, कोणाला कमी गोड आवडतं. पण हे दिसायला म्हणजे साखर आपल्याला सुरुवातीला वाटते, पण खरवस वडी तयार झाल्यानंतर ती व्यवस्थित गोड असेल तरच छान लागते. त्यामुळे साखरेला तुम्ही चाखून पाहून प्रमाण त्याचं यूज करू शकता. आता या डब्याला आपल्याला तूप लावून घ्यायचं आहे, जे की मी वितळून घेतलेलं आहे. व्यवस्थित आपल्याला कडाने सगळीकडून व्यवस्थित असं तूप लावून घ्यायचं आहे. आता डब्बा थोडासा वल्ला असल्यामुळे त्यावरती तूप पांगायला एकदम छान अशी मदत झाली मला. तर मला त्यामध्ये हात घालायचा जीवावर आलं होतं, पण म्हटलं बिना हात घालताच होतंय का, पण ते काही झालं नाही. शेवटी त्याने मला हात घालायला लावलाच. तर चला, हाताने सुद्धा आपण व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. आता हा आपला डब्बा तयार करण्यासाठी यावरती आपल्याला खोबरं जे आहे ते भुरभुरून घ्यायचं आहे. किसलेलंच खोबरं मी इथे भुरभुरून घेत आहे. इथे मी छोट्या किसणीने किसलेलं खोबरं आहे. तुमच्याकडे जर जाडसर किसणी असेल त्याने किसलेलं टाकलं तर ते आणखीन छान, पण वड्या कट करताना जरासा प्रॉब्लेम येतो. त्यामुळे शक्यतो तुम्ही अशाच पद्धतीने टाकलं तर तुम्हाला वड्यासुद्धा कट करायला खूप इझिली होतील. तर पहा, आपल्याला हे सर्व दूध यामध्ये घालून घेतलेलं आहे. आता सांगितल्याप्रमाणे आपल्याला पुन्हा एकदा डेकोरेशनसाठी मस्त अशी जाडसर आपण कट केलेली जी हे आहे वेलची, ती टाकायची आहे. जाडसर 2 वेलच्या मी इथे थोड्याशा कुटून घेतल्या. जास्त बारीक करायच्या नाही, जेणेकरून आपलं वरचं जे टेक्स्चर आहे ते खूप छान येतं आणि मस्त अशी वडी खाणाऱ्याला सुद्धा सुरेख वाटते. तर आता हे टॅप करून घ्यायचं थोडंसं. काही टॅप केलं नाही तरीसुद्धा चालेल, पण एखादा एअर बबल त्यामध्ये तयार होईल यासाठी आपल्याला ते थोडंसं टॅप करून घ्यायचं आणि आता यावरती स्ट्रेनरवरती ठेवायचं. आता यावरती आपल्याला घट्ट झाकण बसेल असंच काहीतरी ठेवायचं आहे. आता इथे प्रयोग करत होते ताट बसेल, पण ताट काही व्यवस्थित बसत नाही. बसत होतं पण ते सटकत होतं. त्यामुळे असं काहीतरी सटकणार नाही, व्यवस्थित त्यावरती कोट होईल अशा पद्धतीने ठेवायचं. तर आता इथे हे घमेलं आहे छोटंसं माझ्याकडे, ते एकदम व्यवस्थित परफेक्ट बसलेलं आहे. अजिबात वाफ निघत नाही. त्यावरती जाडसर म्हणून खलबत्त्यातला जो बत्ता असतो तो मी त्यावरती ठेवलेला आहे. आता इथे आपल्याला 30 मिनिटं लागलेली आहेत. तर आता मी मधून चेकसुद्धा केलं. तुम्हालासुद्धा मधून म्हणजे लगेच नाही, पण 20 मिनिटानंतर तुम्ही एकदा नक्कीच चेक करायचं. तिथून पुढे मी एकदाच चेक केलं आणि पुन्हा एकदा 10 मिनिटं ठेवलं. एकूण आपलं 30 मिनिटामध्ये खरवस वडीचं जे हे आहे ते तयार झालेलं आहे. आता इथे वळखायचं कसं, तर त्यामध्ये चाकू टाकायचा किंवा चम्मच काहीही टाकलं तरीसुद्धा चालेल. त्याला चिकटलं नाही की समजायचं आपलं व्यवस्थित खरवस वडी तयार झालेली आहे.
आता इथे मस्त अशी खरवस वडी तयार झालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आता हे पाणी सुटलं म्हणजे लगेच घाबरून जायचं नाही, कारण ते पाणी आपल्या नॉर्मल दुधातलं राहतं, जे की आपण दूध पाणी घालून तापवून ठेवलं होतं. तुम्ही जर बिना पाण्याचं दूध घेतलं तर असं काही होणार नाही, पण आता पाणी घेतलं म्हटलं की मग असं काहीतरी पाणी सुटणारच. तर इथे खरवस वडी तयार झालेली आहे. जबरदस्त तिला पाहू शकता, शायनिंगमधली वडी आपली तयार झालेली आहे. तुम्हाला ही वडी बनवण्याची जर प्रोसेस आवडली असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा आणि अशाच यूजफुल रेसिपीज नेहमी पाहत राहा, खात राहा, आनंदी राहा आणि असेच मला फॉलो करत राहा. धन्यवाद.